स्विमिंग हे सुद्धा एक चांगलं आहे तिचं ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही कंटिन्यू काम करता तर मधात रेस्ट घ्या. जसं तुम्ही बसले आहे, सोफ्यावर बसले आहे, तुमचे कामं झाले आहे, तर समोर एखादा स्टूल किंवा चेअर घेऊन पायवरती करून बसा. रात्री झोपताना पायाखाली थोडंसं पिलो, म्हणजे तुमच्या हेडपेक्षा तुमचे फीट हे थोडेसे वरती असायला पाहिजे. परत तुम्ही प्रत्येक वेळेस जसं आपण बसलो आहे तर पोझिशन तुमची प्रत्येक वेळेस चेंज करत राहायची. आपण पुष्कळ जणांना पाय मोडून बसण्याची सवय असते, तर त्याच्याने परत ब्लड सर्क्युलेशन हे हॅम्पर होणार. तर पाय मोडून अजिबात बसायचं नाही ज्यांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे. खूप जास्त सिव्हिअर जेव्हा होते ना बघा, तर ह्या व्हेन्स एवढ्या दाटळ बनतात. माझ्याकडे एक भिवापूरचे पेशंट होते, तर त्यांना साधं टच जरी केलं, थोडं जरी ती व्हेन थोडी जरी प्रेस झाली तर त्यांना रक्ताच्या अशा चिरकांड्या लागायच्या, म्हणजे निघायचं बाहेर पूर्ण ब्लड. तर त्यांना कंटिन्यू ते बँडेज लावून ठेवावं लागायचे. तर हे खूप सिव्हिअर केसेसमध्ये मग तुम्ही किती वेळ ऑपरेट करणार? ते ऑपरेट केलं की तेवढी व्हेन्स ऑपरेट करणार, परत थोडा तो पार्ट ठीक झाला का बाजूच्या पार्टला परत ते तयार होणार. तर अशा वेळेस होमिओपॅथिक मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करतात. तुमचा तो जो आजार आहे त्याच्या रूटवर ते काम करते. आणि सोबत तुम्हाला हा काही एक्सरसाइज, योगा ते वॉर्मअप करणं खूप आवश्यक आहे. त्याला कोल्ड आणि वॉर्म कॉम्प्रेशन हे अल्टरनेट देत राहायचं, म्हणजे तिचं ब्लड सर्क्युलेशन वाढत राहणार. पायाला रेस्ट देणं, झोपताना पायाखाली काहीतरी उंच ठेवणं, ह्या 3-4 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित रेग्युलर पाळलं आणि सोबत होमिओपॅथिक मेडिसिन घेतल्या तर होमिओपॅथीमध्ये पण मेडिसिन ज्या येतात त्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच व्यवस्थित घ्यायला पाहिजे. कारण त्याचं पोटेन्सी काय असायला पाहिजे, त्याचे डोजेस काय असायला पाहिजे हे तुम्हाला डॉक्टरच चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. थँक्यू.